कापूस शेतीमध्ये मजुरांची टंचाई व वाढता उत्पादन खर्च लक्षात घेता शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर काळाची गरज बनली आहे। याच पार्श्वभूमीवर न्यूझीवेडू सीड्स लिमिटेड व न्यू हॉलंड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने अकोट तालुक्यातील कालवाडी येथील शेतकरी अरुण हिंगणकर यांच्या शेतात कापूस वेचणी यंत्राचे मेकॅनाइज्ड पिकिंग भव्य प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले। या प्रात्यक्षिकासाठी न्यूझीवेडू सीड्सच्या विजेता NCS 858 या वाहनाची निवड करण्यात आली होती। कार्यक्रमाला कृषी क्षेत्रातील नामवंत तज्ञ व मान्यवर उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी विजेता वाहन यांत्रिकीकरणासाठी कसा उपयुक्त आहे यावर सविस्तर मार्गदर्शन केले। कापूस वेचणी यंत्रासाठी झाडाची उंची, रचना व बोंडाची पकड महत्त्वाची असते। या सर्व निकषांवर विजेता NCS 858 वाहन अत्यंत यशस्वी ठरल्याचे प्रात्यक्षिकादरम्यान स्पष्ट झाले। या कार्यक्रमाला परिसरातील सुमारे 250हून अधिक प्रगतिशील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात उपस्थिती लावली। यामध्ये प्रगतिशील शेतकरी जगन बगाडे व दिलीप ठाकरे, HDPS शेतकरी यासारख्या अनुभवी शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष यंत्राची कार्यपद्धती पाहून समाधान व्यक्त केले। अकोट येथील झांबरे पाटील, झांबरे कृषी सेवा केंद्र अकोट यांनी वितरक म्हणून कार्यक्रमात मोलाची भूमिका बजावली। या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचणार असून कापूस शेती अधिक फायदेशीर ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। अजिंक्य भारत न्यूजसाठी देवानंद खिरकर, अकोट तालुका प्रतिनिधी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।